नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक नवीन खुशखबर, एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे। खूप दिवसापासून ज्या गोष्टीची आतुरता तुम्हाला लागून राहिली होती, असं म्हणजेच खरीप 2023 मधील कापूस आणि सोयाबीन यांचं हेक्टरी 5,000 रुपये अनुदान, जे खूप दिवसापासून रखडलेलं होतं, नेमकं का रखडलं होतं आणि नेमकं ते कधी मिळणार आहे, आपण अवघ्या 2 ते 3 मिनिटात संपूर्ण माहिती एकदम सोप्या भाषेत आपण घेऊया। खरं सांगायचं झालं मित्रांनो, तो महाराष्ट्र शासनाकडून बऱ्याच चुका कापूस आणि सोयाबीन चूक अशी मित्रांनो, ई पीक पाहणी पोर्टलवर बऱ्याच शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केल्याच्या नंतर पाहणी पोर्टलवर पूर्ण माहिती डाटा कलेक्ट नव्हता आणि अशाच परिस्थितीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची नावे त्या पोर्टलवर दिसून आलेली नाही। अशा कारणाने जवळपास 50 लाख शेतकरी यापासून वंचित राहिले आणि अशा वंचितमुळे पूर्ण माहिती राज्य शासनाकडे नसल्यामुळे बऱ्याच दिवसांनी काही तांत्रिक अडचणी असल्याचा आव सरकार दाखवत होतं आणि खूप दिवसापासून प्रतीक्षा ती शेतकऱ्याला लागली होती आणि बऱ्याच यूट्यूब चॅनलमध्ये तारीखवर तारीख सांगितली जात होती की 10 सप्टेंबरला भेटणार, 12 सप्टेंबरला भेटणार, 15 सप्टेंबरला भेटणार। पण मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, हे अनुदान 26 सप्टेंबर म्हणजेच भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम 26 तारखेला वाशिम येथे आहे आणि त्याच दिवशी तुम्हाला सोयाबीन कापूसाचे पैसे तुमच्या खात्यावर वर्ग केल्या जातील। याच्या व्यतिरिक्त शासनाने कुठलीही माहिती दिलेली नाही। मला आशा आहे त्याच दिवशी सर्व शेतकऱ्यांचे पैसे शक्य नाही, पण पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 46 लाख शेतकरी असतील अशी सूत्रांची माहिती मिळालेली आहे। तर चला, आशा करू तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर एक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे काय असे नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद मित्र।